Hello friends, Mathematics Standard 7 Chapter 3 HCF and LCM. In this video, we are going to learn how to find out HCF and LCM of given numbers. HCF means highest common factor and LCM means least common multiple. This is the full form of HCF and LCM, highest common factor and least common multiple. Before we find out HCF and LCM, let's recall prime numbers. In the last two standards, in standard 5th and 6th, we learned more about prime numbers. What is meant by prime numbers? The numbers which have only two factor, 1 and the number itself, are called prime numbers. ज्या संख्यांना केवळ एक आणि तीच संख्या यांनी भाग जातो त्या संख्यांना आपण प्राइम नंबर्स म्हणजे मूळ संख्या असे म्हणतो. फ्रॉम 1 to 100 देर आर 25 प्राइम नंबर्स. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचा घटक आपण बघायचा आहे. 2 इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. अँड 2 इज ऑल्सो इव्हन प्राइम नंबर. एकमेव 2 ही अशी संख्या आहे जी समसंख्या असून ही मूळ संख्या आहे. इतर कुठलीही समसंख्या मूळ संख्या नाही. तर आपण दोन गोष्टी जाणून घेतल्या. 2 इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर अँड 2 इज द ओनली इव्हन प्राइम नंबर. 1 इज नायदर अ कंपोजिट नंबर नॉर अ प्राइम नंबर. एक ही संख्या मूळ संख्या देखील नाही आणि संयुक्त संख्या देखील नाही. का? तर एक ही प्रत्येक संख्येचा फॅक्टर असते. 1ने प्रत्येक संख्येला भाग जातो. त्यामुळं एक ही कंपोजिट नंबर देखील धरायची नाही आणि प्राइम नंबर देखील धरायची नाही. 1 इज नायदर अ प्राइम नंबर नॉट अ कंपोजिट नंबर. इट इज अ 1 विच नंबर इज नायदर अ प्राइम नॉर कंपोजिट. नंबर विच आर नॉट प्राइम नंबर्स आर कॉल्ड कंपोजिट नंबर. ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? कंपोजिट नंबर्स म्हणजेच संयुक्त संख्या असे म्हणतो. आता 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण जाणून घेऊ. आपण ग्रुप्स केलेले आहेत 1 ते 10, 11 ते 20 असे, आणि या प्रत्येक ग्रुपमध्ये किती मूळ संख्या आहेत ते जाणून घेऊ. फ्रॉम 1 to 10 देर आर 4 प्राइम नंबर्स 2, 3, 5, 7. फ्रॉम 1 to 20 there are 4 prime numbers 11, 13, 17 and 19. From 21 to 30 there are only 2 prime numbers which is 23 and 29. From 31 to 40 there are 2 prime numbers 31 and 37. From 51 to 60 there are 2 prime numbers 53 and 59. From 41 to 50 there are 3 prime numbers 41, 43 and 47. From 61 to 70 there are 2 prime numbers 61 and 67. From 71 to 80 there are 3 prime numbers which are 71, 73 and 79. From 81 to 90 there are 2 prime numbers 83 and 89. And from 91 to 100 there is only one prime number which is 97. Remember, 97 is the biggest 2-digit prime number. ह्या झाल्या मूळ संख्या. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. त्या मूळ संख्यांची आपण गटानुसार विभागणी केली. पहिल्या गटामध्ये 2, 3, 5, 7, नंतर 11, 13, 17, 19, 23, 29. त्यानंतर 31, 37, 41, 43, 47, 50 ते 60 मध्ये 53, 59, 61 ते 70 मध्ये 61, 67, 71 ते 80 मध्ये 71, 73, 79, 81 ते 90 मध्ये 83, 89 आणि लास्ट 91 ते 100 मध्ये 97 ही एकमेव मूळ संख्या आहे. यानंतर आपण या मूळ संख्या क्रमगतपणे मांडून घेऊया. दीज आर द प्राइम नंबर्स विच आर रिटर्न ॲज अ कन्झिक्युटिव्ह फॉर्म. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73 and 79, 83, 89 and 97. Now look carefully. I make an arc over 3 and 5, over 5 and 7, 11 and 13, 17 and 19, 29 and 31, 41 and 43, 59 and 61, 71 and 73. These arcs are very important because in between these two numbers
देर इज ओनली वन प्राईम नंबर कंपोजिट नंबर. 3 आणि 5 ह्या पाठोपाठच्या मूळ संख्या आहेत आणि या दोन मूळ संख्यांच्यामध्ये एकच संयुक्त संख्या येते ती म्हणजे 4. ज्या वेळेला दोन पाठोपाठच्या मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या येईल त्यावेळी त्या संख्यांना ट्विन प्राईम नंबर असं म्हणतात. हे आपण ट्विन प्राईम नंबर हा फॅक्टर शिकतोय. जोड मूळ संख्या ज्यावेळी दोन प्राईम नंबर्सच्या मध्ये एकच कंपोजिट नंबर येतो त्यावेळी त्यांना ट्विन प्राईम नंबर असे म्हणतात. 5 आणि 7 ही दुसरी पेअर आहे. ह्या दोघींच्या मध्ये 6 येतं त्यामुळं 5 आणि 7 या ट्विन प्राईम नंबर आहेत. 11 आणि 13 यांच्यामध्ये 12 येतं त्यामुळे या ट्विन प्राईम नंबर आहेत. 13 आणि 17मध्ये 14, 15, 16 असे 3 अंक येतात त्यामुळे या ट्विन प्राईम नंबर नाहीत. 17 and 19 there is only one number which is composite 18. So this pair of 17 and 19 is also a twin prime number. Next 23 and 31, here one composite number which is 30. 31 and 37 are not twin prime number because from 31 to 37 there are 32, 33, 34, 35, 36 so many numbers, so they are not twin prime number. 41 and 43, in between them there is a only composite number which is 42, so 43 and 41 are twin prime numbers. Similarly 59 and 61 and last pair is 71 and 73. In between these two prime numbers there is a only one composite number, so they are called twin prime numbers. ज्यावेळी दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या येते त्यावेळी त्या दोन मूळ संख्यांना जोड मूळ संख्या म्हणजेच ट्विन प्राईम नंबर्स असे म्हणतात. फ्रॉम 1 to 100 देर आर 8 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स. दीज आर 3 and 5, 5 and 7, 11 and 13, 17 and 19, 29, 31, 41, 43, 59, 61 and 71 and 73. These are total 8 pairs of twin prime numbers. I repeat again, 3 and 5, 5 and 7, 11 and 13, 17 and 19, 29 and 31, 41 and 43, 59 and 61, 71 and 73. These are called twin prime numbers. From 1 to 100 there are 8 pairs. From 1 to 50 there are 6 pairs, and from 51 to 100 there are 2 pairs which are 59 and 61 and 71 and 73. Now co-prime number, this is a very important topic of co-prime number. What is mean by co-prime number? In Marathi it is called सहमूळ संख्या. ज्यावेळी दोन संख्यांचा केवळ एक हाच कॉमन विभाजक असतो त्यावेळी त्या संख्यांना को-प्राईम नंबर म्हणतात. म्हणजे दोन्ही संख्यांना फक्त एकनेच भाग जायला हवा. इतर कोणत्याही संख्येने जर भाग गेला तर त्यांना आपण को-प्राईम संख्या म्हणू शकत नाही. The numbers which have only one is a common factor are called co-prime numbers. ज्या संख्यांना एक हाच कॉमन फॅक्टर असतो त्यांना को-प्राईम नंबर म्हणतात. आपण याचं एक उदाहरण बघू. 8 and 15 फॅक्टर्स ऑफ 8, 8चे विभाजक बघूया. 8ला ज्या ज्या संख्यांनी पूर्ण भाग जातो ते त्याचे विभाजक असतील. सो दे आर 1, 2, 4 and 8. These are factors of 8. And factors of 15, 1, 3, 5, 15. 1, 3, 5 आणि 15 यांनी 15ला पूर्ण भाग जातो तो त्याचे फॅक्टर आहेत ते. त्यामुळं फॅक्टर्स ऑफ 8, 1, 2, 4, 8. फॅक्टर्स ऑफ 15, 1, 3, 5, 15. In between these factors only 1 is a common factor. So 1 and 50 are co-prime number. कारण यांचा कॉमन फॅक्टर फक्त एकच आहे, एक ही संख्या आहे म्हणून तो काय झाला को-प्राईमची पेअर झाली. दीज आर को-प्राईम नंबर्स. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. 15 and 35. फॅक्टर्स ऑफ 15 15ला भाग जाणाऱ्या संख्या आहेत 1, 3, 5 आणि 15. आणि फॅक्टर्स ऑफ 35 1, 5, 7 and 35. In between these factors there is a 2 common factor which are 1 and 5. एकपेक्षा अधिक कॉमन फॅक्टर मिळाले म्हणून 15 and 35 आर नॉट को-प्राईम नंबर. हे को-प्राईम नंबर नाहीत कारण यांचे को-प्राईम नंबरमध्ये जे कॉमन फॅक्टर आहेत बिकॉज दे हॅव मोर दॅन 1 कॉमन फॅक्टर. एकापेक्षा अधिक कॉमन फॅक्टर झाले त्यामुळे ह्या को-प्राईम नंबर होऊ शकत नाहीत. म्हणजेच को-प्राईम नंबर कुणाला म्हणायचे? ज्या दोन संख्यांमध्ये केवळ एक हाच कॉमन विभाजक असतो, कॉमन फॅक्टर असतो, त्यांना आपण को-प्राईम नंबर असे म्हणतो. नेक्स्ट लक्षात ठेवा, 2 कन्झिक्युटिव्ह नंबर्स आर ऑलवेज को-प्राईम. नेहमी क्रमगत येणाऱ्या दोन संख्या ह्या को-प्राईम असतात कारण त्यांच्यामध्ये एक हाच कॉमन फॅक्टर असतो. फॉर एक्झाम्पल 4 and 5, 12 and 13, 91, 99 and 100. ह्या पाठोपाठच्या संख्येत कुठल्याही संख्या घ्या 1 ते 100 मधल्या किंवा कुठल्याही संख्या तुम्ही ज्या पाठोपाठ असतील त्या नेहमी काय असतात
कोप्राईम असतात. नेक्स्ट रूल, पेअर ऑफ टू प्राईम नंबर्स, दोन प्राईम नंबरची जर पेअर असेल तर ती पेअर नेहमीच काय असते, कोप्राईम असते. कारण का प्राईम नंबरमध्ये केवळ एक हाच कॉमन फॅक्टर असू शकतो, त्यामुळे ती पेअर नेहमीच कोप्राईम असते. फॉर एक्झाम्पल 7 and 13, दीज टू आर प्राईम नंबर्स, सो दे आर कोप्राईम नंबर्स. 19 and 89, 31 and 61, these are prime numbers, and in these prime numbers there is a 1 is only a common factor, so they are called a co-prime numbers. Our next rule is pair of two even number is never co-prime. दोन समसंख्यांची जोडी कधीच कोप्राईम असत नाही, कारण त्यांच्यामध्ये किमान 2 हा काय असतो, कॉमन फॅक्टर असतो. त्यामुळं समसंख्यांची जोडी असेल तर ती कोप्राईम गृहीत धरायची नाही. फॉर एक्झाम्पल 16 and 28, 34 and 78, 90 and 100, these are even numbers, so the pair of even numbers never be a co-prime. In this topic we learned about prime numbers from 1 to 100. These are the prime numbers from 1 to 100. We learned that 1 is neither a prime number nor a composite number. 2 is only a smallest prime number and only is a even prime number. 1 is neither a prime number nor a composite number. In between 1 to 100 there are 25 prime numbers. These are the pairs of twin prime numbers, the prime numbers which are consecutive, and in between them only one composite number are called twin prime numbers. ज्या दोन क्रमगत मूळ संख्यांच्या दरम्यान केवळ एकच कंपोजिट नंबर म्हणजे संयुक्त संख्या येते त्याला आपण ट्विन प्राईम नंबर म्हणजे जोड मूळ संख्या म्हटलं होतं. These are the 8 pairs of twin prime numbers from 1 to 100. These are 3 and 5, 5 and 7, 11 and 13, 17 and 19, 29 and 31, 41 and 43, 59 and 61, 71 and 73. There are 8 pairs of twin prime numbers. These are the pairs of twin prime numbers. Next we learned co-prime numbers. The numbers which have only one is a common factor are called co-prime numbers. From 8 and 15, factors of 8 are 1, 2, 4, 8. Factors of 15, 1, 3, 5, 15. 1 is only a common factor, so they are called co-prime numbers. Next example we learned 50 and 35. Factors of 15, 1, 3, 5 and 15. Factors of 35, 1, 5, 7 and 35. But here we find 2 common factors. So 15 and 35 are not co-prime numbers because they have more than one common factors. And the next are the rules. Two consecutive numbers, क्रमगत येणाऱ्या दोन संख्या नेहमीच कोप्राईम असतात. पाठोपाठच्या संख्या 4, 5, 12, 13, 99, 100. पेअर ऑफ टू प्राईम नंबर इज ऑलवेज कोप्राईम. दोन प्राईम नंबरचे पेअर जर असेल तर ती नेहमीच काय असते, कोप्राईम असते. फॉर एक्झाम्पल 7 and 13, 19 and 89, 31 and 61. These are pairs of co-prime numbers. Last rule, pair of two even number is never co-prime number. दोन समसंख्यांची जोडी कधीच co-prime असू शकत नाही कारण त्यांच्यामध्ये 2 हा कॉमन फॅक्टर असतो. I hope in this video we learned our revision about prime numbers, co-prime numbers, twin prime numbers. Today's homework, try to solve practice set 10. Goodbye. Thank you very much for listening this video. We will meet in the next video of finding HCF as a common highest common factor and LCM least common multiple. Until then, goodbye.